हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ओएसएस बायोलॉजी. डीपीपी सेशनच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला जास्त काही न बोलता आपण डायरेक्ट डीपीपी सेशनच्या क्वेश्चन्स कडे येऊया. तुमच्या स्क्रीनवरती हा आपला पहिला क्वेश्चन असेल. कोणत्याही एक्झामिनेशनला आपण जेव्हा फेस करतो तेव्हा स्टार्टिंगचे जे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांची टफनेस लेवल थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते, ज्याने एखादा स्टुडंट मोटिवेट होतो, एक एनर्जी येते, जेणेकरून पहिला क्वेश्चन आपल्याला सुटलेला आहे याने त्याला एक आनंद होतो. त्यामुळे आपला सगळ्यात पहिला क्वेश्चन एकदम इझी वाला ठेवूयात आपण. तर तुमच्या स्क्रीनवरती हा असेल तुमचा पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन जर तुम्ही प्रॉपरली बघितला तर 4 रिएक्शन्स दिलेले आहेत. त्या 4 रिएक्शन्स मधली इनकरेक्ट रिएक्शन आपल्याला शोधायची. सगळ्यात अगोदर त्यांनी दिलेलं आहे माल्टोज शुगर इन प्रेझेन्स ऑफ माल्टेज एन्झाइम इट गिव्स ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. दुसरी असेल रिएक्शन सुक्रोज शुगर आहे इन प्रेझेन्स ऑफ सुक्रेज एन्झाइम इट गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. तिसरी रिएक्शन असेल लॅक्टोज शुगर आहे इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टेज एन्झाइम इट गिव्स ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आणि चौथी रिएक्शन आपल्याला सांगते एक डायपेप्टाइड आहे जे की एक प्रोटीनचा पार्ट असतो. आता प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला माहिती काय मिळतात, अमायनो ऍसिड्स. तर यामधली रॉंग रिएक्शन कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं. जर तुम्ही 11चा बायोमॉलिक्युल चॅप्टर प्रॉपर स्टडी केला असेल तर आपल्याला माहिती आहे हे तिन्ही जे एक्झाम्पल्स आहेत ते डायसॅकराइडचे आहेत. हे सगळे कोणती शुगर आहे, डायसॅकराइड शुगर. डायसॅकराइडचे आपण 3च एक्झाम्पल स्टडी करतो. एक आहे लॅक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज. लॅक्टोज शुगर बनलेली आहे ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोजने. बरोबर आहे का रिएक्शन, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज म्हणजे ही रिएक्शन बरोबर आहे. सुक्रोज शुगर बनलेली आहे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोजने. बनली आहे का सुक्रोज शुगर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोजने, हे पण राईट आहे. माल्टोज शुगर जी आहे ती 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स पासून तयार झालेली आहे. चेक करा बरं, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. म्हणजे इथे जी गॅलॅक्टोज शुगर दिलेली आहे ती रॉंग आहे. या ठिकाणी ग्लुकोज शुगर द्यायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट रिएक्शन इज रॉंग अँड ऑल द अबाव 3 रिएक्शन्स आर राईट. त्यामुळे पहिल्या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते असेल ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. अरे हा क्वेश्चन तर जेनेटिक्स मधला आहे आणि जेनेटिक्स म्हणल्यानंतर आपले स्टुडंट्स थांबणार नाहीत, माझ्या अगोदर सॉल्व्ह करतील. माझ्या अगोदर सॉल्व्ह करू नयेत म्हणून मी पटकन सॉल्व्ह करतो. तर यामध्ये 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. स्टेटमेंट नंबर फर्स्ट सांगते की एखाद्या डीएनएच्या एका स्ट्रँड पासून आरएनए सिंथेसाइज होतो आणि या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. अरे हे तर सेंट्रल डोग्मा आहे. आपण सेंट्रल डोग्मा शिकलो होतो. डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड आरएनए तयार करणाऱ्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जातं. ट्रान्सक्रिप्शन म्हणल्यानंतर आपले स्टुडंट्स खूप भारी सांगतात. ट्रान्सक्रिप्शन या शब्दाला आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, ट्रान्स आणि स्क्रिप्ट. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर, स्क्रिप्ट म्हणजे इन्फॉर्मेशन. डीएनए वर प्रेझेंट असणारी इन्फॉर्मेशन आरएनए वरती कॉपी होणे. पण इथं एक कन्सेप्ट सांगितलेली की डीएनएच्या एका स्ट्रँडला कॉपी केलं जातं इनटू द आरएनए. बरोबर आहे का? हो. डीएनएचा डबल स्ट्रँड ट्रान्सक्रिप्शनच्या टाइम पिरियड मध्ये सेपरेट होतो आणि एक स्ट्रँडला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो आणि त्या टेम्पलेट स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी आरएनए स्ट्रँड सिंथेसाइज केला जातो ड्युरिंग द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. आय थिंक स्टेटमेंट फर्स्ट इज ट्रू. स्टेटमेंट सेकंड काय सांगते? स्टेटमेंट सेकंड सांगते की डीएनएचा जो रिजन ज्याला आपण जीन म्हणतो त्या डीएनएच्या रिजन वरती एक प्रोमोटर आहे, एक स्ट्रक्चरल जीन आहे आणि एक टर्मिनेटर रिजन आहे. हा रिजन ट्रान्सक्रिप्ट होतो, या रिजनचं ट्रान्सक्रिप्शन केलं जातं. हे स्टेटमेंट सेकंड सांगते. आणि अकॉर्डिंग टू आवर नॉलेज दीज बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. तर तुमचा आन्सर असा असलं पाहिजे स्टेटमेंट फर्स्ट and second
बोथ आर ट्रू. काय सोपा क्वेश्चन आहे. जेव्हा जेनेटिक्स आपण पूर्ण पिळून काढतो त्यावेळेस असे क्वेश्चन्स आपल्याला एकदम चिल्लर वाटू लागतात. तर चला आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये पहिला ऑप्शन आहे पोरीन, दुसरा ऑप्शन आहे लेग हिमोग्लोबिन, थर्ड आहे H प्लस ऍक्युम्युलेशन आणि फोर्थ आहे रेस्पिरेशन. म्हणजे हा क्वेश्चन जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला 4 वेगवेगळ्या चॅप्टर्सची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे नीट मध्ये एक एक क्वेश्चन 4 टॉपिक्सला मिळून तयार केलेला आहे. त्यामुळे 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो ना. बघूया चला. पोरीन हे एक ट्रान्सपोर्टर प्रोटीन आहे. काय आहे? ट्रान्सपोर्टर प्रोटीन. आता ट्रान्सपोर्टर प्रोटीन कुठे प्रेझेंट असतो? माइटोकॉन्ड्रिया च्या आउटर मेम्ब्रेन वरती, क्लोरोप्लास्ट च्या आउटर मेम्ब्रेन वरती आणि बॅक्टेरियल मेम्ब्रेन वरती. म्हणजे काय? हा पोरीन एक ट्रान्सपोर्टर प्रोटीन आहे जो माइटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्टच्या आउटर मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे आणि काही बॅक्टेरियांच्या मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे. हा काय करतो? स्मॉलर मॉलिक्युल्स जे आहेत त्यांना अलाव करतो. Smaller molecules are permeable to cross that specific outer membrane of mitochondria, chloroplast. So पोरीन प्रोटीन हे ट्रान्सपोर्टर प्रोटीन म्हणून काम करतं. आता या ऑप्शन मध्ये असं कोणतं ऑप्शन सापडतं बघा जे की ट्रान्सपोर्टेशनचं काम करत आहे. मला वाटतं की या कॉलम मध्ये लास्ट ऑप्शन आहे जे सांगत आहे की ह्यूज पोर्स ऑन द आउटर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रिया. म्हणजे पहिला पोरीन प्रोटीनचा ऑप्शन काय असेल? लास्ट. बरोबर, याला आपण फोर्थ ऑप्शन म्हणूयात. म्हणजे पहिलं आन्सर तर आपल्याला मिळालं 1 चं 4 असेल. ठीक आहे. आता सेकंडचं बघूयात. लेग हिमोग्लोबिन. आता लेग हिमोग्लोबिन म्हणल्यानंतर आपल्याला लगेच असं वाटेल की हिमोग्लोबिन म्हणल्यानंतर ब्लड मध्ये प्रेझेंट असतो. बट ऍक्च्युअली हा जो लेग हिमोग्लोबिन आहे हा लेग्युमिनस प्लांटच्या रूट नोड्यूल्स मध्ये प्रेझेंट असतो. लेग्युमिनस प्लांट. जर तुम्ही नायट्रोजन फिक्सेशन हा पॉइंट स्टडी केला असेल तर तुम्हाला समजेल नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया रूट्स रिजन वरती काही नोड्यूल फॉर्मेशन करतात. ज्या रिजन मध्ये, ज्या नोड्यूल्स मध्ये ते राहतात आणि त्या नोड्यूल मध्ये पिंकिश कलरचा एक कंटेंट प्रेझेंट असतो, त्याला आपण लेग हिमोग्लोबिन म्हणतो. कारण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे असतात ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काम करू शकत नाही. त्यामुळे लेग हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजन बाइंड होतो आणि हा जो लेग हिमोग्लोबिन आहे कुठे प्रेझेंट असतो? लेग्युमिनस प्लांटच्या रूट नोड्यूल्स मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे तुमचं जे सेकंड ऑप्शन आहे ते कोणत्या कॉलम सोबत मॅच करतोय? सेकंड ऑप्शन आपलं फर्स्ट ऑप्शन सोबत मॅच करत आहे. ठीक आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर आपण काढतोय. यामध्ये फर्स्ट आणि सेकंड कॉलम आपल्याला मिळालेले आहेत. H प्लस ऍक्युम्युलेशन. आता H प्लस ऍक्युम्युलेशन आपण माइटोकॉन्ड्रिया मध्ये पण बघतो जेव्हा रेस्पिरेशन स्टडी करतो, सेल्युलर रेस्पिरेशन, आणि जेव्हा आपण फोटोसिंथेसिस पण स्टडी करतो त्यावेळेस पण आपल्याला H प्लस ऍक्युम्युलेशन दिसतं. याला प्रोटॉन ग्रेडियंट म्हणतो आपण. पण इथे दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला एक ऑप्शन असं फोटोसिंथेसिसचं दिसत आहे ज्यामध्ये थायलॅकॉइड ल्युमेन दिसत आहे. थायलॅकॉइड ल्युमेन मध्ये ड्युरिंग फोटोसिंथेसिस लाईट रिएक्शन H प्लस ऍक्युम्युलेशन ऑकर्स इन द ल्युमेन ऑफ द थायलॅकॉइड. जर हे ऑप्शन कुठे दिसत असेल तर H प्लस ऍक्युम्युलेशनला त्याला राईट करून टाका. म्हणजे तुमचं थर्ड ऑप्शनचं सेकंड. आता लास्ट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणल्यानंतर रेस्पिरेशन म्हणजे एक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे जी प्रत्येक सेल मध्ये घडते ज्याच्यापासून एटीपीचं जनरेशन होत असतं. मग रेस्पिरेशनचा पूर्ण पाथवे जर आपण बघितला तर त्यामध्ये 2 प्रकारचे प्रोसेसेस घडतात. त्याला आपण
अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम म्हणतो. अनाबॉलिझम म्हणजे जेवढे काही सिंथेसिस प्रोसेस असतात आणि कॅटाबॉलिझम म्हणजे जेवढे काही ब्रेकडाऊन प्रोसेसेस असतात. हे दोन्ही प्रोसेसेस एकत्रित घडतात, त्यामुळं या पाथवेला आपण ऍम्फिबोलिक पाथवे म्हणतो. त्यामुळं या फोर्थ ऑप्शनचं राईट आन्सर असेल 1, 2, 3. ओके, तर दिस इज युअर करेक्ट आन्सर टू द गिवन क्वेश्चन. तर आपल्या स्टेटमेंट्स अशा सांगत आहेत. तर आपल्या स्टेटमेंट मधली पहिली स्टेटमेंट बघूयात आपण. द फिमेल फ्लावर बर्ड्स ऑफ प्लांट प्रोड्युसिंग युनिसेक्शुअल फ्लावर नीड नॉट बी बॅग्ड. युनिसेक्शुअल फ्लावर need not be bagged. म्हणजे काय, जर युनिसेक्शुअल फ्लावर असेल याचा अर्थ एकतर मेल पार्ट प्रेझेंट असेल एखाद्या फ्लावर मध्ये किंवा एखादा फिमेल पार्ट प्रेझेंट असेल, याला युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतात. मग समजा एखाद्या प्लांट मध्ये फक्त एक स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे, एकतर अँड्रोशियम किंवा गायनेशियम, मग त्या फ्लावरला बॅग करायची गरज नाहीये म्हणजे त्याला बॅगिंग करणं गरजेचं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? एखाद्या प्लांट मध्ये जर आपल्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करायचं असेल, डिझायर्ड गॅमेटचं फ्युजन करायचं असेल, याचा अर्थ तिथे क्रॉस पॉलिनेशन झालं नाही पाहिजे. कोणत्याही अनवॉन्टेड कॉन्टॅमिनेशन ऑफ डिफरंट पोलन ग्रेन्स इथं झालं नाही पाहिजे. त्यामुळे त्या फ्लावरला बॅग करणं गरजेचं आहे. पण इथं काय, ह्या स्टेटमेंट मध्ये नीड नॉट बी बॅग्ड म्हणत आहे, म्हणजे पहिली स्टेटमेंट ही रॉंग आहे. चला सेकंड स्टेटमेंट काय म्हणते बघूया. देयर इज नो नीड टू इमॅस्क्युलेट युनिसेक्शुअल फ्लावर्स ऑफ सिलेक्टेड फिमेल पॅरेंट्स. इमॅस्क्युलेशन गरजेचं नाहीये म्हणताय. सेकंड स्टेटमेंट काय म्हणते, नो इमॅस्क्युलेशन ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर. चला बरोबर असेल का? एखादा फ्लावर जर युनिसेक्शुअल असेल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फिमेल पार्ट दॅट इज गायनोशियम प्रेझेंट असेल, तर तिथे इमॅस्क्युलेशनची गरज आहे का? गरजच नाही, कारण त्या फ्लावर मध्ये मेल पार्ट्सच प्रेझेंट नाहीयेत. मग इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द अँथर. अँथर रिमूव्ह करणाऱ्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन म्हणतात. मग जर जिथे अँथरच नाहीयेत तिथे इमॅस्क्युलेशनची काय गरज आहे? त्यामुळे सेकंड स्टेटमेंट मला वाटतं की बरोबर आहे. चला आपल्या थर्ड स्टेटमेंट कडे जाऊया. Emasculated flowers are to be bagged immediately after the cross pollination. ज्या फ्लावर्स मध्ये इमॅस्क्युलेशन झालेलं आहे, ज्या इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स मध्ये क्रॉस पॉलिनेशन झालेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन नंतर लगेच त्याच्यामध्ये बॅगिंग करणं गरजेचं आहे टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन ऑफ डिफरंट पोलन ग्रेन्स. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट पण मला बरोबर वाटते. इमिडिएट बॅगिंग आफ्टर क्रॉस पॉलिनेशन स्टेटमेंट पण बरोबर आहे. फोर्थ स्टेटमेंट काय सांगते बघूया. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर टू बी बॅग्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ द अँथर्स. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स म्हणजे जेव्हा आपण अँथर रिमूव्ह करतो एखाद्या फ्लावर मधनं, एखादं बायसेक्शुअल फ्लावर आहे त्यातनं अँथर रिमूव्ह केलेले आहे, तरी देखील त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्याचे चान्सेस आहेत, कारण क्रॉस पॉलिनेशन व्हेरियस पॉलिनेटिंग एजंट्स होण्याची शक्यता आहे. मग त्याला इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला त्याला बॅग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेटमेंट फोर्थ पण मला बरोबर वाटत आहे. इमिडिएट बॅगिंग आफ्टर इमॅस्क्युलेशन. आता नेक्स्ट स्टेटमेंट, लास्ट स्टेटमेंट आहे. बायसेक्शुअल फ्लावर्स शोइंग प्रोटोगायनी आर नेव्हर सिलेक्टेड फॉर क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे फिफ्थ स्टेटमेंट काय म्हणत आहे की प्रोटोगायनी, अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की प्रोटोगायनी म्हणजे काय. प्रोटोगायनी एखाद्या प्लांटला जर सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करायचं असेल, त्या प्लांटला वाटत असेल की त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये आणि क्रॉस पॉलिनेशन झालं पाहिजे, तसे प्लांट्स स्वतःमध्ये काही अडॅप्टेशन करतात. त्यासाठी आपल्याला प्रोटोगायनी ही कन्सेप्ट माहिती पाहिजे. टू ओव्हरकम अ स्पेसिफिक सिच्युएशन इन विच दे अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन अँड प्रोमोट्स द क्रॉस पॉलिनेशन.
म्हणजे काही प्लांट्स मध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी काही अडॅप्टेशन झालेले आहे, त्याच कन्सेप्टला आपण प्रोटोगायनी म्हणतो. दोन कन्सेप्ट असतात, प्रोटोगायनी आणि एक असते प्रोटॅन्ड्री. प्रोटोगायनी म्हणजे काय, ज्यामध्ये गायनेशियम मॅच्युअर्स फर्स्ट आणि प्रोटॅन्ड्री म्हणजे काय, अँड्रोशियम मॅच्युअर्स फर्स्ट. म्हणजे प्लांट्सने काय केलंय, दोन्ही रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सचे मॅच्युरेशन टाइम चेंज केले टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये. एक बायसेक्शुअल फ्लावर आहे, त्याच्यामध्ये मेल पार्ट अगोदर मॅच्युअर होते देन द फिमेल पार्ट, आणि एक बायसेक्शुअल फ्लावर असा आहे ज्याच्यामध्ये फिमेल पार्ट अगोदर मॅच्युअर होते देन द मेल पार्ट. याने काय होईल, याने सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होईल आणि क्रॉस पॉलिनेशन होईल. म्हणजे फिफ्थ स्टेटमेंट जे तुम्हाला सांगत आहे की जे प्लांट्स प्रोटोगायनी ऍक्सेप्ट करतात, ज्याच्यामध्ये प्रोटोगायनी आहे, ते क्रॉस पॉलिनेशन साठी सिलेक्ट केले जात नाही. तर हे चुकीचं आहे, कारण प्रोटोगायनस फ्लावर्स जे आहेत ते अडॉप्ट झालेले असतात फॉर द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे फिफ्थ स्टेटमेंट इज रॉंग. त्यामुळं तुमच्या दिलेल्या 5 स्टेटमेंट पैकी आता आपल्या क्वेश्चन मध्ये आय थिंक ABCD दिलेला आहे, ABCDE. तर तुमच्या या सगळ्या स्टेटमेंट्स पैकी ऑप्शन B, C, D दीज आर द करेक्ट स्टेटमेंट्स. तर हे क्वेश्चन तुमचा आलेला आहे का चेक करा. कोणताही क्वेश्चन अगोदर स्क्रीन समोर आला, व्हिडिओला पॉज करा, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुमचा आन्सर या आन्सर सोबत मॅच करा. स्वतः जेव्हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा कॉन्फिडन्स येतो, आणि एकदा का क्वेश्चन सॉल्व्ह झाला की खूप प्राऊड फिलिंग येते. सेल्फ स्टडी करण्यासाठी हेच एक ऑप्शन आहे. तुम्हाला स्वतः प्रिपेअर करावं लागेल, स्वतः थिंकिंग ॲबिलिटी वाढवावी लागेल. कशा पद्धतीने आपण विचार करू शकतो, नॉलेज तर आपल्याला आहे, कन्सेप्ट पण आपली क्लिअर आहे. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोणती टेक्निक वापरावी लागेल, कोणती अशी कन्सेप्ट आपल्याला इथे युटिलाइज करावी लागेल, हे गोष्ट ज्याला समजली तो कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो.